नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अरुंधती अनिरुद्धला म्हणत असते, एवढा का रागराग करता तुम्ही माझा, सांगा ना. अनिरुद्ध म्हणत असतो, माझ्यावर विश्वास ठेव, मी काहीही केलेलं नाहीये. तर अरुंधती त्याला म्हणत असते, खोटं बोलू नका. कायम फसवत आलात तुम्ही मला. मी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि कायम तुम्ही माझा विश्वासघात करत राहिलात. घरात लग्नाची बायको असताना, मुलं असताना संजनाच्या प्रेमात पडलात. अनिरुद्ध, तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. अनिरुद्ध हात जोडून म्हणत असतो, चुकलं माझं, मला माफ कर. तर अरुंधती म्हणते, आता कसली माफी मागताय? मला माझं गेलेलं आयुष्य तुम्ही परत देऊ शकता का? गेलेले ते सगळे दिवस परत देऊ शकणार आहात का अनिरुद्ध? तुमच्यासाठी मी सगळं सहन करत राहिले. तुम्हाला आणि संजनाला सुखाने जगता यावं म्हणून मी बाजूला झाले, तरीही तुमचं समाधान झालं नाही. माझी प्रगती तुम्हाला कधीच बघवली नाही अनिरुद्ध. मी जे कमवलं होतं ते माझ्या कष्टाने कमवलं होतं आणि अजून कमवायचं होतं, परंतु त्याआधीच तुम्ही मला संपवलंत. अनिरुद्ध खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो, मला मान्य आहे माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारचा त्रास तुला माझ्यामुळे झाला. पण तू तरी कुठे मला सुखाने जगू दिलंस ग? सतत माझ्या आयुष्यात इंटरफेअर करत राहिलीस. मला असं वाटलं आपला डिवोर्स झाल्यानंतर तरी मी सुखाने राहीन. तू तुझ्या मुलांच्या निमित्ताने कायम या घरात येत राहिलीस. या घरावर, माझ्या आईवडिलांवर काय जादू केलीस माहिती नाही. तुझ्यामुळे या घरात माझी किंमत शून्य झाली. हे घर तुझं नसून सुद्धा तू या घरात सुखाने राहत होतीस आणि मी मात्र याच घरात, माझ्याच घरात आश्रितासारखा राहत होतो. तुला दुसरा नवरासुद्धा श्रीमंत मिळाला. तुला सगळी सुखं मिळत होती आणि मी मात्र मागे मागे जात होतो. मला तुझ्याबद्दल जेलसी वाटत होती, हे खरं आहे. तुला अद्दल घडावी म्हणून मी खूप प्रयत्न केले, परंतु आज जो तुझा ॲक्सिडेंट झाला ना, त्याला मी जबाबदार नाहीये. शपथ घेऊन सांगतो. अरुंधती म्हणते, कोणाची शपथ घेणार आहात तुम्ही? माझी? आपल्या मुलांची? की तुमच्या आईवडिलांची? कोणी नाहीये तुमचं. कोणी नाहीये तुमच्याजवळ. सगळे तुमच्यापासनं लांब गेलेत. आणि ती अरुंधती मोठमोठ्याने हसत असते आणि त्याला म्हणत असते, त्याला जबाबदार तुम्ही आहात अनिरुद्ध. स्वतःच्या आईवडिलांना फसवताना तुम्ही मागे पुढे बघितलं नाही, तर मग आम्ही कोण? दुसऱ्यांशी वाईट वागून आयुष्यात काय मिळवलं तुम्ही? अनिरुद्ध मात्र हात जोडून अरुंधतीची माफी मागत असतो. अरुंधती म्हणते, कसं माफ करू? आज केवढा मोठा गुन्हा झालाय तुमच्या हातून. तुम्ही माझं आयुष्य संपवलंत अनिरुद्ध. माझं आयुष्य माझ्याकडनं काढून घेतलंय. तुमच्या मुलांना जीवापाड जपलं मी. तुमच्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांप्रमाणे वागवलं मी. प्रेम दिलं त्यांना. आज ते सगळे माझ्याजवळ का आहेत? कारण मी त्यांच्यासाठी केलंय, त्यांना प्रेम दिलंय. मग तुम्हाला राग येण्याचं कारणच काय? माझा कोणताही दोष नसताना तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिलीत. माझ्या खूप इच्छा अजून पूर्ण करायच्या राहिल्या होत्या, त्या कशा करू मी? अनिरुद्ध म्हणत असतो, अगं काहीच केलं नाही मी तुला. अरुंधती मोठमोठ्याने हसते आणि म्हणते, आता तुम्ही मला काही करूही शकत नाही. अनिरुद्ध मात्र जाम घाबरलेला असतो. अरुंधती म्हणते, कारण माझं शरीर संपलं असलं तरीही माझा आत्मा अमर आहे आणि तो माझ्या मुलांमध्ये, माझ्या आईवडिलांमध्ये आणि या समृद्धीमध्ये अडकून पडणार आहे. मी शरीराने जरी नष्ट झाले असले तरी या वास्तूत फिरत राहणार. आता काय करणार तुम्ही अनिरुद्ध? आता तुम्ही काहीच करू शकत नाही. पण मी मात्र तुमच्यावर लक्ष ठेवून असणार. मी तुमची पाठ सोडणार नाही आणि आता मी मला हवं ते करणार. तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आता मी तुम्हाला देणार. अनिरुद्ध म्हणत असतो, तू काय करणार आहेस? अरुंधती त्याला म्हणते, तुम्ही माझं आयुष्य संपवलंत ना, आता मी तुमचं आयुष्य संपवणार आहे. अनिरुद्ध म्हणत असतो, माझं चुकलं, मला माफ कर, मी पाया पडतो तुझ्या. मी फक्त तुला घाबरवायला सांगितलं होतं. तुला दम दिला तर तू समृद्धी सोडून जाशील असं मला वाटलं आणि मग मी सुखाने आयुष्य जगू शकेन. तर अरुंधती म्हणते, म्हणजे तुम्ही स्वतःच्या सुखासाठी माझं आयुष्य संपवलंत? कोणाला पैसे देऊन हे काम करून घेतलं तुम्ही अनिरुद्ध, सांगा? अनिरुद्ध म्हणतो, हो मी कबूल करतो, मीच हे सगळं केलं. मीच त्यांना तुला धमकवायला सांगितलं होतं. माझं चुकलं, मी असं करायला नको होतं. पण यात तुझा जीव जाऊ शकतो हे माझ्या लक्षात नाही आलं. अरुंधती, मला तुझा काटा काढायचा होता. याआधी पण मी खूप वेळा प्रयत्न केला, पण तू वाचत होतीस. म्हणून यावेळेला मी ठरवलं, काहीही झालं तरी तू माझ्या आयुष्यातून निघून जायला हवीस. तर अरुंधती म्हणते, म्हणून तुम्ही माझ्या जीवावर उठलात अनिरुद्ध? तर अनिरुद्ध म्हणत असतो, सॉरी, पण हे सगळं मी आता तुझ्यासमोर कन्फेस केलं ना, प्लीज आता तरी मला माफ कर. माझा जीव घेऊ नकोस. अरुंधती म्हणत असते, नाही अनिरुद्ध, आता तुम्हालाही माझ्याबरोबर मरावं लागेल. मी तुम्हाला सोडणार नाही अनिरुद्ध. कारण तुम्ही जिवंत राहिलात तर माझी मुलं आणि माझे आईवडील सुखाने जगू शकणार नाही. तुम्हाला मरावं लागेल अनिरुद्ध. अनिरुद्ध म्हणत असतो, नाही अरुंधती, मी कोणालाही त्रास देणार नाही आता, मला मारू नकोस. असं म्हणत म्हणत अनिरुद्ध मागे मागे सरकत असतो. तर अरुंधती त्याला म्हणत असते, मी तुम्हाला सोडणार नाही अनिरुद्ध. मी तुमचा जीव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही अनिरुद्ध. मी तुम्हाला सोडणार नाही. असं म्हणत म्हणतच अनिरुद्ध बाहेर पायऱ्यांवरती बसतो
आणि तो दचकून मोठ्याने चिरकतो तर समोर संजना असते आणि अनिरुद्ध संजनाला ती अरुंधती दाखवत असतो आणि म्हणत असतो ती मला मारतीये बघ. परंतु संजनाला मात्र तिकडे कोणीही दिसत नाही. संजना त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. अनिरुद्ध मात्र खूप घाबरलेला असतो आणि तो संजनाला म्हणत असतो अरुंधतीचा आत्मा आहे. संजना त्याला म्हणत असते तू काय बडबडतोयस अनिरुद्ध. अनिरुद्ध म्हणतो ती मला मारायला आलीये, तिला बदला घ्यायचा आहे, ती मला मारणार आहे. अभिने सांगितलं ती गेली, आता फोन आला होता पण ती इथे आहे, ती मला धमकी देतीये. हे सगळं अनिरुद्धचं एक स्वप्न असतं. तो मनात तसा विचार करत असल्यामुळे त्याला हे भास होत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध अभिला विचारतो अभि तू काल मला फोन केला होतास ना. अभि म्हणतो कशाबद्दल. तर अनिरुद्ध म्हणतो कशाबद्दल म्हणजे अरुंधतीचं सांगायला. काल ती. तर आप्पा लगेच म्हणतात अरे अनिरुद्ध काय चाललंय तुझं. काल ती काय काय ते स्पष्टपणे बोल ना. तर अनिरुद्ध म्हणतो अरुंधती गेली असं अभि म्हणाला. तर अभि म्हणतो मी का असं म्हणेल, काही संबंध आहे का. मी असं काहीतरी का म्हणेल, मी तुम्हाला फोनसुद्धा केला नव्हता. अनिरुद्ध म्हणतो अरे तू मला म्हणालास ना तू मला फोन केला होतास ना. अभि म्हणतो अहो बाबा मी तुम्हाला काही फोनसुद्धा केलेला नाहीये, हवं तर तुम्ही माझी कॉल हिस्ट्री चेक करा घ्या. अनिरुद्ध म्हणतो काल तू मला फोन केला होतास आणि ती अरुंधती. अरे काल अरुंधती इथे आली होती. आप्पा त्याला म्हणतात अरे बरायस ना तू अनिरुद्ध. एकदा म्हणतोयस अभिने अरुंधती गेली असा फोन केला होता, एकदा म्हणतोस काल अरुंधती इथे आली होती. काय चाललंय काय तुझं. अभि म्हणतो बाबा आई हॉस्पिटलमध्ये आहे, ती इथे कशी येईल. तर अनिरुद्ध म्हणतो म्हणजे अरुंधती जिवंत आहे. अभि म्हणतो बाबा आई तुम्हाला नको असली ना तरीही ती आम्हाला हवी आहे. आई जिवंत आहे आणि तिला काहीही होणार नाहीये. ती ICU मध्ये असली, तिला बोलता येत नसलं तरी तिचे श्वास चालू आहेत. तर अनिरुद्ध म्हणतो सॉरी मला असं म्हणायचं नव्हतं, पण काल ती इथे कशी आणि तुझा फोन. काय चालू आहे हे सगळं, मला खरंच काही समजत नाहीये, माझं डोकंच गरगरायला लागलंय. असं म्हणतच अनिरुद्ध सोफ्यावर बसतो तर तेवढ्यात संजना तेथे येते आणि ती त्याला विचारते काय झालं तू असा का बसलायस. तर अभि म्हणतो संजना त्यांना जरा चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा, काहीही बडबडायला लागलेत ते. काल रात्री आई इथे आली होती म्हणे. संजना अनिरुद्धला म्हणते अरुंधती इथे कशी येईल, ती ICU मध्ये आहे ना. त्याचवेळी यश तेथे येऊन म्हणतो आईचा ॲक्सिडेंट कसा झाला ते कळलं. तर संजना लगेच विचारते म्हणजे. तर यश म्हणतो तुला का सांगू मी. आणि तो आप्पांना सांगतो आईचा ॲक्सिडेंट झाला त्या गाडीचे सगळे डिटेल्स मिळालेत, पोलीस आता लवकरच त्या माणसाला शोधतील आणि आपल्याला सगळं कळेल. संजना अनिरुद्धला धीर देण्यासाठी मोठ्याने म्हणते फक्त गाडीचे डिटेल्स मिळालेत आणि ती यशला म्हणते तू तर म्हणालास की ॲक्सिडेंट कसा झाला ते कळलं. सगळे संजनाकडे बघत असतात तर संजना म्हणते तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघताय, या ॲक्सिडेंटबद्दल अजून काही कळलेलं नाही आहे ना, पोलिसांना समजायला सगळा वेळ लागेल ना, कळेल हळूहळू आपल्याला. तर यश म्हणतो आप्पा मला तरी असं वाटतंय की हा ॲक्सिडेंट कोणीतरी मुद्दाम घडवून आणलाय. आणि तो संजनाकडे बघतो तर संजना म्हणते परत माझ्याकडे बघतोयस तू, अरे मुद्दाम घडवून आणलाय म्हणजे काय, तुला काय म्हणायचं, आम्ही केलंय का हे. तर अभि म्हणतो हे तुम्ही केलेलं नाहीये ना. तर संजना म्हणते अरे तेच सांगतीये ना, नाही आमचा काहीही संबंध नाहीये. तर यश म्हणतो पण इथे कोणीच म्हणत नाहीये ॲक्सिडेंट तुम्ही घडवून आणलाय, तू का स्वतःवर ओढवून घेतीयस. तर संजना म्हणते तसं नाही, मी फक्त सांगतीये प्रत्येक गोष्टीत तुम्ही आम्हाला ब्लेम करता, म्हणून मी फक्त क्लिअर करते आमचा या ॲक्सिडेंटशी काही संबंध नाहीये. तर आप्पा संजनाला म्हणतात असू दे किंवा नसू दे पोलीस तपासामध्ये सगळं कळेलच. आणि ते यश आणि अभिला म्हणतात आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय ना, डॉक्टरांनी आपल्याला भेटायला बोलवलंय चला. ते तिघे तिथून निघतात. तर संजना अनिरुद्धला म्हणते मी तुला सांगितलं होतं ना गप्प बसायला. तर अनिरुद्ध म्हणत असतो अरुंधती. तर संजना त्याला म्हणते शांत राहा प्लीज. त्यानंतर इकडे रूममध्ये अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो आज जाणं गरजेचं आहे का. तर संजना त्याला म्हणते आपल्या हातात काम नाहीये, किती दिवस असं घरात बसून राहायचं, काम शोधायलाच हवं ना. तर अनिरुद्ध म्हणत असतो थोडे दिवस थांब ना प्लीज, मला भीती वाटतीये. संजना त्याला म्हणते कसली भीती वाटतीये तुला. अनिरुद्ध म्हणत असतो काल अरुंधती खरंच इथे आली होती, मी खोटं नाही सांगतय, तिला मला मारायचंय, प्लीज आज तू थांबशील का. संजना त्याला म्हणते अनिरुद्ध तू आता लहान आहेस का, काहीही काय बोलतोयस. अरुंधती ICU मध्ये आहे, ती शेवटचे काही श्वास मोजतीये आणि तू म्हणतोयस ती इथे आली होती, हे कसं शक्य आहे, प्लीज हा विचार डोक्यातून काढून टाक. तर अनिरुद्ध म्हणतो तुला माझ्यावर विश्वास नाहीये का. पण त्या पोलिसांचं काय करणार. अगं अरुंधतीला उडवलेल्या गाडीचा नंबर त्यांना मिळालाय, गाडीच्या ओनरचे डिटेल्स पण त्यांना मिळाली आहेत, ते भोसलेपर्यंत पोचणार आणि भोसले आपल्यावर सगळं ढकलून मोकळा होणार. तर संजना म्हणते तो असं काहीही करणार नाही, तो कोणाला काहीही सांगणार नाहीये, त्याचं तोंड मी ऑलरेडी बंद केलंय, सो चिल, तुला घाबरण्याची काही गरज नाहीये. अनिरुद्ध त्या भोसलेची वरपर्यंत ओळख आहे, कदाचित तो हे प्रकरण दाबून सुद्धा टाकेल, नको घाबरू,
तू आता कुठे पचकू नकोस हां. जर असं केलंस तर सगळ्याची वाट लागेल तुझ्यामुळे, कळतंय ना? ती अनिरुद्धला खाली बसवते आणि त्याला म्हणते, मी काय बोलतीये हे समजतंय ना तुला? या विषयावर कोणाशी काहीही बोलायला जाऊ नकोस. या ॲक्सिडेंटबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये, समजतंय? आणि ती अनिरुद्धला विचारते, तू ऑलरेडी कोणाला सांगून बसलायस का? अनिरुद्ध म्हणतो, मी कोणाला काहीही सांगितलेलं नाहीये. संजना त्याला म्हणते, तू आज रेस्ट कर आणि शांत राहा. मी माझा इंटरव्ह्यू झाला की लगेच घरी येते. अनिरुद्ध तिला म्हणत असतो, आजचा इंटरव्ह्यू पोस्टपोन नाही का करता येणार? संजना म्हणते, मी कंपनीत काम मिळवायला जातीये, कंपनी विकत घ्यायला जात नाहीये. ते का त्यांचा वेळ ॲडजस्ट करतील माझ्यासाठी? अनिरुद्ध म्हणत असतो, अगं आज घरात कोणीच नाहीये. संजना म्हणते, मग एवढी वर्ष राहिलास की तू या घरात? अनिरुद्ध म्हणत असतो, मला भीती वाटतीये. अगं ती अरुंधती मला सुखाने जगू देत नाहीये. संजना म्हणते, ओ माय गॉड अनिरुद्ध, तू एक काम करतोस का? तू हॉस्पिटलमध्ये जा आणि स्वतःच्या डोळ्याने अरुंधती ICU मध्ये आहे ते बघ. म्हणजे तुला पुन्हा हे असले भास होणार नाहीत. तर अनिरुद्ध म्हणतो, हो, मी तिला एकदा जाऊन भेटूनच येतो. जातो हॉस्पिटलमध्ये. तर संजनासुद्धा निघते आणि म्हणते, मी लगेच येते, डोंट वरी. त्यानंतर अनिरुद्ध लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत बसलेला असतो. त्यावेळी त्याला ते रात्रीचेच विचार डोक्यात येत असतात. त्यावेळी अनिरुद्धला अरुंधतीच्या गाण्याचा आवाज येतो. त्यामुळे तो बाहेर येतो आणि अचानक त्याच्यासमोर ईशा येते. तर अनिरुद्ध दचकतो. ईशा त्याला विचारते, तुम्ही असे अचानक का दचकलात? आणि तुम्ही इथे यशच्या खोलीत काय करताय? तर अनिरुद्ध म्हणतो, मला अरुंधतीच्या गाण्याचा आवाज आला म्हणून मी इथे आलो. तर कोणीतरी हे म्युझिक सिस्टीम लावून ठेवलं होतं. मला वाटलं अरुंधतीच गाती आहे. तू अरुंधतीचं गाणं लावलं होतंस का? तर ईशा म्हणते, नाही बाबा, मी आत्ता येतेय आणि अजून घरात कोणीच नाही आहे. मला सांगा, हे म्युझिक सिस्टीम खरंच चालू होतं का? कारण ते बंद पडलेलं आहे. तर अनिरुद्ध म्हणतो, नाही गं, तो आत्ता मी बंद केला, खरंच चालू होता. आणि अनिरुद्ध परत तो म्युझिक सिस्टीम चालू करायला जातो, परंतु तो काही चालू होत नाही. तो ईशाला म्हणतो, खरंच बंद आहे. मग आता कोण गात होतं? ईशा, मी अरुंधतीचा आवाज ऐकला. तर ईशा म्हणते, बाबा, आई हॉस्पिटलमध्ये आहे, कोमामध्ये आहे, ती इथे येऊन कशी गाईल? तर अनिरुद्ध म्हणतो, हो, अरुंधती तर हॉस्पिटलमध्ये आहे आणि ही म्युझिक सिस्टीमसुद्धा बंद आहे. ईशा म्हणते, बाबा, तुम्हाला भास होत आहेत, आई इकडे आली आहे असं वाटतंय ना तुम्हाला? अनिरुद्ध म्हणतो, मला तर काहीच कळत नाहीये. ईशा विचारते, बाबा, तुम्हाला कसली भीती वाटतीये? अनिरुद्ध म्हणतो, नाही, मला काही भीती वगैरे वाटत नाही. ईशा म्हणते, ठीक आहे, हे बघा, मला तुम्हाला काही घाबरवायचं नाहीये, पण मी कुठेतरी असं वाचलं होतं, जर आपण आयुष्यात कोणाला त्रास दिला असेल ना, तर त्याचा आत्मा येतो आपला बदला घ्यायला. आई ICU मध्ये आहे, पण ती शुद्धीत नाहीये. कदाचित तिचा आत्मा तिच्या शरीरातून बाहेर पडत असेल. त्याला इथे येऊन तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल, काहीतरी जाब विचारायचं असेल. तर अनिरुद्ध म्हणतो, हो का? ईशा, असं होऊ शकतं? तर ईशा म्हणते, हो बाबा, होऊ शकतं. बघा ना, आत्ताही घरात तुम्हाला एकट्यालाच भास होत आहेत, कारण तुम्ही आईला सगळ्यात जास्त छळलंय. कदाचित तिला हिशोब चुकता करायचा असेल. अनिरुद्ध विचारतो, इशू, आत्ता तिची तब्येत कशी आहे गं? ती वाचण्याचे काही चान्सेस? ईशा म्हणते, काय माहीत, मला तर काहीच कळत नाहीये. डॉक्टर नाहीच म्हणतायत. बाबा, आई वाचायला हवी हो. आपण तिघांनी मिळून खूप त्रास दिलाय तिला, खूप भोगले तिने. आम्हाला आता तिला सुखी ठेवायचंय. आम्ही रोज देवाकडे ती जगावी म्हणून प्रार्थना करतो बाबा. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा. अनिरुद्ध तिथून जायला लागतो, तर ईशा त्याला हात धरून थांबवते आणि म्हणते, बाबा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आईचा ॲक्सिडेंट घडवून आणण्यात जर तुमचा हात असेल तर आत्ताच कबूल करा. कदाचित ती तुम्हाला माफ करेल. फार उशीर झाला ना तर तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. अनिरुद्ध म्हणत असतो, अगं, यात माझा काहीच संबंध नाही. मी का तिची माफी मागू? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभि कांचनला विचारतो, तू ईशा आणि अनिशसाठी पूजा घालणार होतीस ना? कांचन म्हणते, अरुंधतीची अशी अवस्था असताना कसली पूजा आणि कसलं काय? तर अभि म्हणतो, अगं, आईच मला म्हणाली पूजा पुढे ढकलू नका. तर संजना लगेच आश्चर्याने विचारते, बोलली कशी? ती तर ICU मध्ये आहे ना? त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर अनिरुद्धला विचारतात, तुम्ही 2 दिवसांपूर्वी कुठे होतात? तुम्ही स्वतःहून सगळं खरं सांगणार आहात की आम्ही आमच्या पद्धतीने काढून घेऊ? अरुंधती केळकर यांचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही तिथे एका कारजवळ उभे होतात. तुम्हाला काय वाटतं, पोलिसांना संजना अनिरुद्धबद्दल काही पुरावे भेटले असतील का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.